पापड बनवायचे होते म्हणून सकाळी लवकर उठले, घरातली सगळी कामं आवरून घेतली. त्यानंतर लक्षात आलं, की अरे पूर्वतयारी आपण काहीच केली नाहीये. तरी सुद्धा मी इथे पापड बनवलेत. अगदी अर्ध्या तासामध्ये आपले पापड इथे बनवले गेले आणि एक दिवस छान उन्हामध्ये कडकडीत वाळल्यानंतर ते तयारही झालेत. लगेचच सुरुवात करते. उपवासाचे पापड आपण इथं बनवतोय. 1 कप आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. हा साबुदाणा जो आहे तो पॅनमध्ये छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. साधारण 4 ते 5 मिनिटासाठी थोडासा हलका गरम होईपर्यंत तो व्यवस्थित भाजून घेतोय. पापड बनवण्यासाठी जे साहित्य आहे ते आपल्याला परफेक्ट मोजून घ्यायचंय, तर पापड अजिबातच चुकणार नाही. हा जो भाजलेला साबुदाणा आहे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची पावडर बनवायची म्हणून मिक्सरच्या जारमधनं मी तो बारीक करून घेतेय. इथे छान आपली पावडर तयार झालीये. ही पावडर जी आहे ती शिजवून घेण्यासाठी एक मोठं भांडं आपल्याला हवंय. तर मी इथे कढईचा वापर करतेय. ज्या कपाने मी साबुदाणा मोजून घेतलाय त्याच कपाने आपण 8 कप पाणी घेतोय. हे प्रमाण लक्षात ठेवा. 1:8 कोणत्याही भांड्याने तुम्ही साबुदाणा घेतला असेल त्याच भांड्याने तुम्हाला इथे पाणी घ्यायचंय 8 भांडी. आता हे जे पाणी आहे ते थंड असतानाच यामध्ये साबुदाण्याची पावडर मी इथे घालून घेतलीये आणि मिक्स करून घेतलंय. गरम पाण्यामध्ये ही पावडर नीट मिक्स होत नाही म्हणून आपण ओट्यावरतीच हे काम करून घेतलंय आणि अगदी लो फ्लेम वरती आपल्याला ही जी पावडर आहे किंवा साबुदाणा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. लगेचच या पाण्यात 1 चमचा मी चिली फ्लेक्स वापरले आणि आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचंय. या 2च गोष्टी आपण इथे वापरतोय. अगदी सोप्या पद्धतीने हे पापड बनवले जातात. अगदी लो ते मीडियम फ्लेम वरती हे सतत ढवळत राहायचंय, नाहीतर खाली लागायची शक्यता असते. काही मिनिटांमध्येच हे मिश्रण जे आहे ते घट्टसर होतं. आपल्याला इथे लक्षात येते की पापड घालण्यासाठी हे मिश्रण जे आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे. एक छान पेपर मी इथे टेरेसवरती अंतरलाय आणि त्या पेपरवरती इथे आपण पापड जे आहे ते पळीच्या सहाय्याने घालून घेतोय. तर हे सगळं काम जे असतं ना ते सकाळी लवकर उठून करायचं म्हणजे खूप उन्हाचा जो तडाखा असतो ना तो लागत नाही. तर मला जरा तरी व्हिडिओ करेपर्यंत उशीरच झाला. तर इथे 11-11:30ला मी इथे व्यवस्थित पापड जे आहेत ते पेपरवरती घातले होते. 3-4 वाजता ते असे ताटामध्ये मी काढून घेतले. एक अख्खा दिवस मी छान ऊन दाखवलं. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघताय पापड आपले तयार झालेले आहेत. छान कडक उन्हामध्ये सुकवून घ्या, नाहीतर 2 ते 3 दिवस जरी सुकवले तरी काही हरकत नाही. जास्त घाई करायची गरज नाहीये. हे पापड उपवासाचे आहेत. जितके छान उन्हामध्ये आपण याला व्यवस्थित वाळवून घेऊ तितके ते टिकायला छान टिकतात. तर मला अगदी 1 ते 1.5 दिवस लागला. मस्त इथे पापड आज बघताय तुम्ही तयार झालेले आहेत. मी लगेचच तुम्हाला इथे तळून दाखवते. गरम तेलामध्ये छान हे पापड लगेचच फुलून आलेत. अगदी सोपी रेसिपी आहे. प्रमाण फक्त लक्षात ठेवायचं आणि बिंदास लगेचच हे तुम्ही अगदी अर्ध्या तासामध्ये म्हटलं तरी करू शकता. कमी साहित्यामध्ये कमी तेलकट आणि भरपूर पापड आपले इथे लगेच तयार झालेत. रेसिपी कशी वाटली हे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.